नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विडे अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, अश्व वारू तुरुंग हे शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द? बघा, अश्व वारू तुरुंग हे सर्व शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, घोडा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, हिमांशु, सुधांशु, रजनीनाथ, बघा हे सर्व शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, हिमांशु, सुधांशु, रजनीनाथ, बघा हे सर्व शब्द चंद्र बघा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, शब्द समूहाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे। बघा, या ठिकाणी काय विचारलंय, देवाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवणारा शब्द समूहाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे। बघा, त्यांना आस्तिक या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक चौथा बघा, ज्यांच्यासारखा दुसरा कोणीही नाही शब्द समूहाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगा, ज्यांच्यासारखा दुसरा कोणीही नाही। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, अद्वितीय या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 5 बघा, वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा, या ठिकाणी काय विचारले, आभाळ ठेंगणे होणे, वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा, आभाळ ठेंगणे होणे म्हणजे अत्य आनंद होणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक 6 बघा, खर्च, मेहनत, हुकूम, इनाम, बघा हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघा, खर्च, मेहनत, हुकूम, इनाम, बघा हे सर्व शब्द पहा, ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, बघा अरबी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत। प्रश्न क्रमांक 7 बघा, मुख्यालय हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं, बघा मुख्यालय हा शब्द कोणत्या संधीचं उदाहरण आहे? मुख्यालय हा शब्द बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, तर बघा मुख्यालय बघा हा शब्द स्वर संधीचं उदाहरण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 8 बघा, ने एशी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहे? ने एशी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील, ने एशी हे प्रत्यय तृतीया या विभक्तीचे प्रत्यय आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चक्र प्राणी, बघा या ठिकाणी शब्द आहे, खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचं उदाहरण आहे? चक्र प्राणी हा शब्द कोणत्या समासाचं या ठिकाणी उदाहरण आहे? चक्र प्राणी, बघा चक्र प्राणी हा बघा हा शब्द बहुविग्रही समास या प्रकारच्या समासाचं या ठिकाणी उदाहरण आहे। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही रेल्वे भरती RRB ग्रुप डी ची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी या ठिकाणी खूप महत्त्वाचं पुस्तक आहे। पुस्तकाचं नाव पहा, रेल्वे भरती बोर्ड RRB स्पेशल ग्रुप डी 120 प्रश्नपत्रिका संच असणारं बघा या ठिकाणी खूप महत्त्वाचं पुस्तक आहे। गणित आणि बुद्धिमत्ता यांच्या स्पष्टीकरणासहित या ठिकाणी आपल्याकडे हे पुस्तक आलेलं आहे। रेल्वे ग्रुप डीच्या बघा मागील झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिकांचा बघा मराठीमधून असणारं एकमेव ठिकाणी दर्जेदार पुस्तक आहे। विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं या ठिकाणी महत्त्वपूर्ण पुस्तक आहे। लेखन व संकलन पहा, विकास सिंधाळकर सर, सचिन कुरुंदकर सर, पवन देशपांडे सर, बघा या ठिकाणी लेखन व संकलन यांनी हे केलेलं आहे। जर तुम्हाला पुस्तक घ्यायचं असेल तर या पुस्तकाची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, किंवा तुम्ही जवळच्या बुक स्टोअर पुस्तके घेऊ शकणार आहात। ऑप्शन क्रमांक 10 बघा, ज्यावेळी बघा एकाच प्रकारचे शब्द एका पाठोपाठ येत असतील तर त्यावेळी खालीलपैकी कोणत्या विरामचिन्हाचा वापर करतात? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, ज्यावेळी बघा एकाच प्रकारचे शब्द एका पाठोपाठ येत असतील तर कोणत्या चिन्हाचा वापर करतात? बघा, स्वल्पविराम या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक बघा 8 ने, बघा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक बघा 8 खालीलपैकी कोणत्या दोन शहरादरम्यान आहे? बघा,
बघा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील मुंबई ते दिल्ली। बघा या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आले? बघा राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं धरण आहे? राधानगरी हे धरण बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील राधानगरी बघा हे धरण भोगावती या नदीवर ते बांधण्यात आलेलं धरण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा नळगंगा बघा हे धरण खालीलपैकी कोणत्या नळगंगा बघा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील नळगंगा बघा हे धरण बुलढाणा या जिल्ह्यामधलं ते धरण आहे। प्रश्न क्रमांक 14 बघा श्रीवर्धन बघा हे ठिकाण खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? श्रीवर्धन बघा हे ठिकाण खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील बघा श्रीवर्धन हे ठिकाण सुपारीसाठी ते या ठिकाणी प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा तिल्लारी या प्रकल्पामध्ये बघा महाराष्ट्र राज्याचं सहकार राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा तिल्लारी या प्रकल्पामध्ये बघा महाराष्ट्र राज्याचं सहकार राज्य म्हणजे गोवा राज्य बघा तिल्लारी या प्रकल्पामध्ये महाराष्ट्र राज्याचं सहकारी राज्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा नागपूर रत्नागिरी रायगड बघा या 3 जिल्हे बघा खालीलपैकी कोणत्या खनिज साठ्यासाठी प्रसिद्ध आहेत? बघा नागपूर रत्नागिरी रायगड या 3 जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचे खनिज साठे आहेत? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता नागपूर रत्नागिरी व रायगड बघा हे 3 जिल्हे बघा बॉक्साईटचे खनिज साठे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा अंधारी बघा हे महाराष्ट्रामधलं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा अंधारी बघा हे महाराष्ट्र राज्यामधलं बघा अभयारण्य चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा हुतात्मा एक्सप्रेस बघा ही रेल्वे गाडी खालीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान बघा हुतात्मा एक्सप्रेस ही रेल्वे गाडी खालीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान धावणारी रेल्वे गाडी आहे? परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील पुणे ते बघा सोलापूर या 2 शहरादरम्यान बघा या ठिकाणी हुतात्मा एक्सप्रेस या ठिकाणी रेल्वे गाडी धावते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा अंबाझरी बघा अंबाझरी तलाव व सीताबर्डीचा प्रेक्षणीय किल्ला खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा अंबाझरी तलाव आणि सीताबर्डीचा प्रेक्षणीय किल्ला बघा नागपूर या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा अहिल्याबाई होळकर यांचं बघा जन्मस्थान असलेलं चोंडी हे गाव खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील अहिल्याबाई होळकर यांचं जन्मस्थान बघा असलेलं चोंडी बघा हे गाव अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा अहमदनगर जिल्ह्यामध्ये रंधा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवरचा रंधा हा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवरचा धबधबा आहे? बघा रंधा हा धबधबा बघा प्रवरा या नदीवरचा तो धबधबा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा बघा गुजरात आणि मध्य प्रदेश या 2 राज्यांना संलग्न आहे? खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्याची बघा सीमा गुजरात आणि मध्य प्रदेश या 2 राज्यांना संलग्न आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील नंदुरबार बघा या जिल्ह्याची सीमा बघा गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांना संलग्न आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा मनसर टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या टेकड्या आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी 3 राहील मनसर टेकड्या बघा नागपूर या जिल्ह्यामधल्या त्या टेकड्या आहेत। प्रश्न क्रमांक 25 पहा नागरहोल हे भारतामधलं राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? नागरहोल बघा हे भारतामधलं राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा नागरहोल बघा हे भारतामधलं राष्ट्रीय उद्यान कर्नाटक या राज्यामधलं राष्ट्रीय उद्यान आहे। प्रश्न क्रमांक 26 पहा यमुना नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होतो? बघा यमुना या नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील यमुना बघा या नदीचा उगम उत्तराखंड या राज्यामध्ये होतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा रबर उत्पादनामध्ये देशामध्ये अग्रेसर असलेलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा देशामध्ये बघा रबर उत्पादनामध्ये देशामध्ये अग्रेसर असलेलं राज्य म्हणजे केरळ राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा फलोत्पादन यांच्यामधली वाढ यांच्या संबंधीची क्रांती खालीलपैकी कोणती क्रांती आहे? बघा फलोत्पादन यांच्यामधली वाढ यांच्या संबंधीची क्रांती म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सुवर्ण क्रांती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये वन संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
बघा भारतामध्ये बघा वन संशोधन संस्था बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डेहराडून या ठिकाणी भारतामध्ये वन संशोधन संस्था आहे. विषय क्रमांक पुढचा बघा निबंधमाला या नावाचं मासिक खालीलपैकी बघा निबंधमाला बघा या नावाचं मासिक खालीलपैकी कोणाचं मासिक आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील विष्णू शास्त्री चिपळूणकर बघा यांचं निबंधमाला या ठिकाणी त्यांचं मासिक आहे. विषय क्रमांक पुढचा बघा सेवा सदन पुणे ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली सेवा सदन ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी 3 राहील पंडिता रमाबाई यांनी बघा सेवा सदन ही संस्था बघा त्यांनी स्थापन केलेली संस्था आहे. विषय क्रमांक पुढचा बघा भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील वी.रा. शिंदे बघा यांनी लिहिलेला हा ग्रंथ आहे. विषय क्रमांक पुढचा बघा टेंभू सातारा हे पुढीलपैकी कोणत्या समाजसुधारकांचं जन्मगाव आहे. टेंभू सातारा हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांचं जन्मगाव आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील टेंभू सातारा बघा हे गो. ग. आगरकर यांचे या ठिकाणी जन्मगाव आहे. विषय क्रमांक पुढचा बघा भारतीय विषय क्रमांक 35 बघा मराठी वृत्तपत्राचे जनक असे खालीलपैकी बघा मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून खालीलपैकी कुणाचा गौरव हा केला जातो. बघा मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून असा गौरव बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील बाळशास्त्री जांभेकर यांचा या ठिकाणी गौरव हा केला जातो. विषय क्रमांक पुढचा बघा डेबूजी झिंगराजी जानोरकर म्हणजेच खालीलपैकी कोण होय. डेबूजी झिंगराजी जानोरकर म्हणजेच खालीलपैकी कोण होय. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील गाडगे महाराज या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा रोग व आजार यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच खालीलपैकी कोणते शास्त्र होय. बघा रोग व आजार यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे पॅथॉलॉजी या शास्त्रामध्ये बघा रोग आणि आजार यांचा अभ्यास केला जातो. विषय क्रमांक पुढचा बघा मलेरियाचे जंतू बघा मलेरियाचे जंतू बघा खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढले. बघा मलेरियाचे जंतू बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर मलेरियाचे जंतू बघा रोनाल्ड रॉस बघा या शास्त्रज्ञाने मलेरियाचे जंतू शोधून काढलेले आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा देवी कांजिण्या पोलिओ हे रोग खालीलपैकी कशापासून होणारे. बघा देवी कांजिण्या पोलिओ हे रोग बघा खालीलपैकी कशापासून होणारे रोग आहेत. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील विषाणूपासून होणारे रोग आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा बोडो ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते. बघा बोडो ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते. बघा बोडो ही आदिवासी जमात बघा आसाम या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते. विषय क्रमांक पुढचा बघा हिमालय हा पर्वत खालीलपैकी कोणत्या प्रकारचा बघा हिमालय हा पर्वत खालीलपैकी कोणत्या प्रकारचा पर्वत आहे. बघा हिमालय हा पर्वत बघा वली या प्रकारचा तो पर्वत आहे. विषय क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा महात्मा गांधी व तंटामुक्त गाव मोहीम पहिल्यांदा खालीलपैकी कोणत्या वर्षी राबवण्यात आली होती. बघा महाराष्ट्रामध्ये सर्वात पहिल्यांदा बघा महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम बघा सर्वात पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये सन 2007 मध्ये राबवण्यात आली होती. विषय क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये बघा खालीलपैकी कोणते सरोवर हे उल्कापातामुळे निर्माण झालेलं सरोवर आहे. बघा उल्कापातामुळे बघा निर्माण झालेलं सरोवर म्हणजे तर या ठिकाणी लोणार हे सरोवर बघा उल्कापातामुळे बघा निर्माण झालेलं सरोवर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा स्वित्झर्लंड हा देश खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये बघा स्वित्झर्लंड हा देश खालीलपैकी कोणत्या खंडामधला तो देश आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील स्वित्झर्लंड बघा हा देश युरोप या खंडामधला तो देश आहे. विषय क्रमांक पुढचा बघा उदरनिर्वाह या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे. बघा चरितार्थ हा शब्द उदरनिर्वाह या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा बघा हॅरी पॉटर या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. बघा हॅरी पॉटर या कादंबरीचे बघा लेखक बघा जे.के. रोलिंग हॅरी पॉटर या कादंबरीचे लेखक आहेत. विषय क्रमांक बघा 31 बघा या ठिकाणी काय विचारले 31 मे या दिवशी खालीलपैकी कोणता आंतरराष्ट्रीय दिन असतो. बघा 31 मे या दिवशी खालीलपैकी कोणता दिवस असतो. 31 मे बघा 31 मे बघा या दिवशी बघा आंतरराष्ट्रीय बघा तंबाखू विरोधी या ठिकाणी दिन असतो.
नक्षलबारी बघा हे गाव खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? नक्षलबारी बघा हे गाव खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा नक्षलबारी बघा हे गाव पश्चिम बंगाल या राज्यामधलं ते गाव आहे. ऑप्शन क्रमांक पुढचा बघा, भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झाली? बघा भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांना व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला बघा असेच बघा 10,000 प्रश्न संग्रह असलेलं PDF पाहिजे असेल तर आणि सोबत बघा एका वर्षाचं लेटेस्ट घडामोडीचं PDF आणि सर्व IMP PDF तुम्हाला सर्व काही मिळून जाईल फक्त आणि फक्त 99 रुपयामध्ये. 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे.